नमस्कार. आज आपण गुरुगीतेतील एक श्लोक पाहू. गुरुपादांबुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् सर्वतीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः. आता या श्लोकाचा अर्थ पाहू. श्री गुरुचरणकमलांचे स्मरण करून गुरुपादांबुजं स्मृत्वा. अंबुज म्हणजे कमळ, अंब म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मणे. पाण्यात उगवलेलं जे कमळ असतं, म्हणजे सद्गुरूंचं चरण कसं आहे तर कमळासारखे आहे. कमल चरण, चरण कमल. तर श्री सद्गुरू चरण कमलांचे स्मरण करून, स्मृत्वा म्हणजे स्मरण कर, जलम शिरसी धारयेत, आपल्या मस्तकावर, शिरसी म्हणजे मस्तकावर, धारयेत म्हणजे धारण करणे, काय, जलम म्हणजे पाणी. म्हणजे आपण श्री सद्गुरू चरणांचं स्मरण करून जर पाणी आपल्या डोक्यावर धारण केलं, म्हणजे स्नान केलं, तर काय होतं, सर्व तीर्थावगाहस्य, सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ साधकाला मिळते. संप्राप्नोति फलं नरः, सद्गुरू चरणतीर्थ हे सर्व तीर्थांचं माहेर आहे. म्हणजे आपण आंघोळ करताना आपल्या श्री सद्गुरूंच्या चरणकमळांचं जर स्मरण केलं आणि आंघोळ केली तर ती मोठ्या तीर्थांमध्ये आंघोळ केल्यासारखं आहे. इतकं पावित्र्य सद्गुरूंच्या नामाला आहे. पहा किती सुंदर महत्त्वाचा श्लोक आहे. शिवपार्वती यांच्यातील जो संवाद आहे तो संवाद म्हणजे गुरुगीता. तर शिवशंकराने पार्वतीला गुरु किती श्रेष्ठ आहे त्यांच्याविषयी जी माहिती पुढील अनेक श्लोकात दिलेली आहे. बरेच आहेत ते श्लोक. त्यातील हा एक श्लोक आपण पाहिला की सद्गुरू चरणांच्या तीर्थाचं किती महात्म्य आहे, किंवा त्यांचं चरण स्मरण केल्यामुळे काय काय लाभ होतात ते ह्या श्लोकामध्ये शिवशंकर पार्वती देवींना सांगतात. ते आपण पाहिले. तर त्या संदर्भात एक छोटीशी गुरु शिष्यांची गोष्ट पाहूया. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज हे शिर्डी येथे वास्तव्यास होते आणि त्यांचे परमभक्त परमशिष्य श्री महिपती श्री दासगणू महाराज. आपल्याला दासगणू महाराजांविषयी माहिती असेलच. त्यांनी गजानन विजयसारखा हा ग्रंथराज लिहिला. अनेक संतांची चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलेली आहेत. तर तेच संत श्रेष्ठ श्री दासगणू महाराज हे बरेच वेळा साई दर्शनासाठी शिर्डीला येत असत. एकदा दासगणू महाराज साईबाबांजवळ आले, त्यांच्या दर्शनाला आले आणि म्हणाले की मला गोदावरी काठी सिंगबा नावाच्या क्षेत्री, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याची इच्छा आहे. अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र सिंगबा, गोदावरी काठी, तिथे मला जाऊन स्नान करायची इच्छा आहे. तर मला आपण अनुमती द्यावी. तर साईबाबा म्हणाले, कशासाठी जायचं आहे तुला? सर्व तीर्थ, सर्व जल, सर्व नद्या या श्री सद्गुरूंच्या चरणाशी गंगा यमुना आहेत असताना तुला इतर ठिकाणी तीर्थस्थळी जायची गरज काय? तर तू जायची काही गरज नाही आहे, तू इथेच थांब. पण दासगणू महाराजांचं मात्र पटकन समाधान झालं नाही. तेव्हा साईबाबा म्हणाले, तुला जर पाहायचं असेल की सद्गुरूंच्या चरणाशी सर्व तीर्थे आहेत, याचं जर तुला प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर माझ्या पायाखाली ओंजळ धर हाताची. त्याप्रमाणे दासगणू महाराजांनी साईबाबांच्या पायाखाली हाताची ओंजळ केली आणि त्या क्षणी साईबाबांच्या पायातून पाणी वाहू लागलं. गंगा यमुना नद्याचं पाणी साईबाबांच्या चरणकमलांतून वाहू लागलेलं आहे. ओंजळ भरली दासगणू महाराजांची. त्यांनी ते तीर्थ प्राशन केलं, आपल्या डोळ्याला लावलं, आपल्या मस्तकी लावलं आणि म्हणाले की साईनाथा, खरोखर ज्यांना सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर झालेली आहे त्यांना इतर तीर्थक्षेत्री कुठेही जायची आवश्यकता नाही. सर्व तीर्थक्षेत्र ही सद्गुरूंच्या चरणांशीच आहेत. ही गोष्ट आज आपण आधी पाहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने हा गुरुगीतेतील श्लोकही पाहिलेला आहे. शिवशंकरांनी जे गुरूंच्या बाबतीत उद्गार काढलेले आहेत ते तंतोतंत खरे आहेत. अनेक गुरुशिष्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या गुरुगीतेतील श्लोकांची प्रचिती येते. हा श्लोक मी पुन्हा म्हणतो आणि थांबतो.
गुरुपादाम्बुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् सर्वतीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः. तर आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.